नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती. त्यानंतर दिवसभराच्या कामकाजामध्ये चढ उतार होत होते. शेवटच्या अर्ध्या तासात मात्र घसरण झालेली आहे. मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 104 पॉईंटने घसरून 78,181 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 32 पॉईंटने घसरून 24,398 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE IT इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 2.12% वर आहे. BSE कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.65% वर आहे. BSE कॅपिटल गुड्स इंडेक्स 1.73% खाली आहे. NSE मिड कॅप इंडेक्स 0.30%, NSE स्मॉल कॅप इंडेक्स 0.55% खाली आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: HCL टेक्नॉलॉजी 3%, टेक महिंद्रा 2.92%, इन्फोसिस 2.84% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: ट्रेंट 12.44%, अडानी एंटरप्राइजेस 3.10%, अडानी पोर्ट 1.64% अशी घसरण आहे. आज FIIने 393 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 383 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. रुपयाच्या दरात 43 पैशाची मजबूती आली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा ₹94.97 प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.